बँका सोने गहाण ठेवण्यासाठी ऍक्सेप्ट करतात, पण सोनं खरेदी करण्यासाठी लोन देणं हे जवळजवळ सगळे बँका टाळतात. पण असं का? चला या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया. कारण सिंपल आहे, रिस्क. सोनं हे कन्झम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट असं दोन्ही प्रकारचं प्रोडक्ट आहे. स्टडीज दाखवतात की बहुतेक लोक सोनं हे गिफ्टिंग, लग्न आणि इमोशनल कारणासाठी खरेदी करतात. ही खरेदी इन्कम वाढवत नाही, म्हणून लोन परतफेडीचं रिस्क खूप जास्त असतो. बँकांना कोलॅटरल म्हणून होम लोन मध्ये घर मिळते, कार लोन मध्ये गाडी मिळते, पण गोल्ड लोन मध्ये गोल्ड मिळत नाही, म्हणून फ्रॉडचे चान्सेस वाढतात. आरबीआय सोन्यावर लोन देण्याची परवानगी देते, पण गोल्ड बार आणि गोल्ड बुलियन खरेदी करण्यासाठी लोन देत नाही. असे लोन देण्यासाठी बँकांवर रेस्ट्रिक्शन आणल्या गेला आहे, कारण आरबीआय ला मार्केटमध्ये गोल्ड स्पेक्युलेशन वाढू द्यायची नाहीये. भारतामध्ये लोक आधीच फेस्टिवल, वेडिंग आणि लक्झरी आयटम साठी हाय इंटरेस्ट वर लोन घेतात. जर गोल्ड बाईंग लोन साठी पण परवानगी मिळाली तर हाऊस होल्ड डेट कम्प्लिटली एक्सप्लोड होऊ शकतं. म्हणून बँका गोल्ड खरेदीसाठी लोन देणं अवॉइड करतात, कारण त्यांना कोलॅटरल, रिपेमेंट सिक्युरिटी आणि प्राइस स्टॅबिलिटी तिन्ही मिळत नाही.